ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, दिवसाची सुरुवात आज खूप लगबगीने झाली आहे कारण माझे आज सर्व कामं आवरायची बाकी आहेत. कारण सकाळी बऱ्यापैकी थोडं दळण वगैरे दळायला जायचं होतं, सो लेट झालं. आणि आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे, सो विचार केला आधी ब्लॉग स्टार्ट करू आणि जे काही आहे ते तुमच्यासोबत आज माझं दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते शेअर करू. तर आता इकडे माझं जे काही होतं ते भाजीसाठी मेथीची भाजी वगैरे निवडून झाली आहे. आणि ठीक आहे, जसं मी आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की मी पोळी वगैरे बंद केली आहे, तर भाकरीच बनवायची आहे. पण भाकरीचं पीठ संपलेलं होतं, सो आता ते सुद्धा दळायला दिलं आहे यांच्याकडे. आणि आता ठीक आहे, माझी भाजी वगैरे तर झाली आहे, तोपर्यंत मी बाकीचे कामं वगैरे आवरून घेते. आणि मग नंतर जे काही आहे ते हे आल्यानंतर भाकरी वगैरे बनवायला घेते. तर ठीक आहे, आता जे काही होतं ना, यांनी बाजरीचं दळण वगैरे दळून आणलं आहे आणि पीठ आहे ना गरम होतं, त्यामुळे मग वेळ नव्हता. सकाळी घाईघाई होत होती, यांना पण जेवण करून ऑफिसला जायचं होतं, म्हणून मग जे काही होतं ते बाजरीचं पीठ मी इथे घेऊन थोडं आधी गार केलं. आणि त्यानंतर आहे ना, जे काही आपलं पीठ असतं ते व्यवस्थित असं कणिक नाही म्हणता येणार, ते पिठाचा गोळा करून घेतला. आता होतं काय की दोघांसाठी दोनच भाकरी बनवायच्या असतात आणि दोघं वेळी ते प्रत्येक वेळी ते पीठ घ्या आणि मग ते पीठ मळत बसा. त्यापेक्षा मी काय करते, एकाच वेळी 2 भाकरी होतील इतकं पीठ मी घेते, म्हणजे त्या क्वांटिटीमध्ये. आणि ते एकाच वेळी ते पीठ आहे ना व्यवस्थित असं स्मॅश वगैरे किंवा जे काही रगडून म्हणतो आपण ते रगडून घेते आणि छान असं त्याचा गोळा तयार करून घेते. तोपर्यंत आता एकीकडे आपला तावा वगैरे पण गरम होतो आहे आणि आता मस्तपैकी मी छान अशा 2 भाकरी करून घेते. खरं तर आहे ना, मला लग्न झालं तोपर्यंत मी भाकरी म्हणजे बनवली होती, पण मला एवढी खास अशी भाकरी जमायची नाही. जशी ती पूर्ण फुलते ना तशी भाकरी मला जमत नव्हती. पण मग लग्नानंतर, कारण लग्नाआधी असं कधीच व्हायचं नाही की मी किचनमध्ये गेली आहे आणि मम्मी करताना म्हणजे किंवा मम्मी जेवण बनवते तेव्हा मी बघेल किंवा काय. तर लग्नाआधी मोस्टली कोणतीच मुलगी जाऊन ह्या गोष्टी करत नसते. पण लग्नानंतर ज्यावेळी मी भाकरी अजूनपर्यंतसुद्धा घरी केलेली नाही आहे, आमच्या मम्मीच करतात म्हणजे इकडे माझ्या सासरी. तर मग मम्मींचं बघून बघून मला खूप छान वाटायचं नाही का, की अरे वा, म्हणजे पोळी फुगताना बघितली होती पण भाकरी पण एवढी छान फुगते. मग मला ते खूप छान वाटायचं मम्मींचं बघून. आणि मग मी मम्मींना म्हणायची की मम्मी तुमची भाकरी किती छान फुगते, मग मला जमेल का असं किंवा मी करेल का. आणि मग लग्नानंतर 1-2 महिन्यानंतर मग मी इकडे पुण्याला आली रूम वगैरे केल्यानंतर. मग मी जेव्हा जेव्हा भाकरी बनवायची ना, तर मला मम्मींची आठवण यायची की अरे यार, मम्मींची भाकरी किती मस्त फुगते. आणि मग मला पण जमायची, पण एवढी अशी छान म्हणजे काठोकाठ फुगणारी नाही जमायची. मग छान असं जेव्हा माझी भाकरी फुगायची ना, मग मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवायचे आणि तो व्हिडिओ आहे तो मम्मींना टाकायची किंवा मग इकडे घरी आईला वगैरे पाठवायची की बघ बघ माझी पण भाकरी फुगते वगैरे. तर ठीक आहे, अशी काही माझी भाकरीची स्टोरी आहे. पण आता छान जमतात मला भाकरी. मग आता मी इकडे जे काही आहे, भाजी आपली सकाळीच झाली होती, मग मला फक्त भाकरी बनवायची बाकी होती. आता माझी देवपूजा वगैरे सुद्धा आज अजून बाकी आहे, तर इकडे मी आता छान असं भाकरी वगैरे बनवून घेते. आणि असं पण मेथीच्या भाजीसोबत आहे ना भाकर वगैरे छान लागते. म्हणजे ठराविक भाज्या आहेत जसं की मेथीची भाजी किंवा उडदाची डाळ वगैरे, याच्यासोबत भाकरी आहे ना खूप छान लागते. बऱ्यापैकी लोक पोळीसोबत खातात, पण मला तरी कुठलीही भाजी घेतली नाही भाकरीसोबत खूप जास्त आवडते आणि चांगली पण लागते. सो ठीक आहे, आता असं पण पोळी तर बंद केली आहे आणि छानपैकी आता मी इकडे भाकरी वगैरे बनवून घेते. आणि खरंच म्हणजे मला एवढा आनंद होतो ना की असं भाकरी वगैरे केल्यानंतर आणि त्या फुगल्यानंतर. सो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या ह्या ज्या भाकरी आहेत बनवलेल्या त्या कशा वाटल्या किंवा तुम्हाला भाकरी बनवायचं कोणी शिकवलं आहे. मी माझ्या मागच्या एका व्हिडिओतसुद्धा हा प्रश्न विचारला होता, बट कोणीच कमेंट करून सांगितलं नाही आहे. सो प्लीज ह्या व्हिडिओला तरी कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला भाकरी बनवता येते का आणि येत असेल तर ती कोणी शिकवलं आहे. ठीक आहे, आता इकडे भाकरी वगैरे बनवून झाल्या आहेत. 2च भाकरी बनवायच्या होत्या, तर मी आता जे काय होतं बाजरीचं पीठ वगैरे ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आणि मी असं पण बाजरीचं पीठ फ्रीजमध्येच ठेवते, म्हणजे सर्वच ठेवत असणार कारण ते नंतर वरती असतं तर ते कडू होऊन जातं म्हणून. तर आता जे काही आहेत ती मी मस्तपैकी आता भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर आम्ही दोघंही जेवायला घेतो, कारण जेवण करून त्यांनाही ऑफिसला जायचं आहे. आणि मग नंतर जी काही आपली घरातली कामं आहेत ती होतच आहेत, मग म्हणजे करते आता. मग मी त्यानंतर जेवण वगैरे करून किंवा ते ऑफिसला गेल्यानंतर मग जे काही माझे आज कामं आहेत, कारण आज कामं मला भरपूर पुरणार आहे कारण सकाळी आवरून काहीच झालेलं नाही आहे, म्हणून मग आता ते गेल्यानंतर भरपूर असे कामं आहेत, सो ते करते मी. आणि ठीक आहे, आता छान असं भाकरी वगैरे करून झाल्या आहेत, तर आता आम्ही जेवण वगैरेही करून घेतो.
आता छानपैकी मस्त माझ्या गरम गरम भाकरी बनवून रेडी आहेत. तर आता मी छानपैकी पटकन ताटं करते. मस्त भाजी, मेथीची भाजी, भाकरी आणि लोणचं वगैरे लावून आणि छान असं जेवण करून घेतो. सो ठीक आहे, आता जेवण वगैरे झाले आहेत आमची आणि हे पण ऑफिसला गेले आहेत. पण आता ठीक आहे, माझं जे काही किचन वगैरे आवरायचं आहे मी ते आवरते. भांडी वगैरे आवरायची बाकी. आज माझी देवपूजा सुद्धा राहिली आहे. तर ते एकदम असं चुकल्यासारखं वाटतंय काहीतरी. आणि ठीक आहे, कपडे पण लावायचे आहेत आज मला मशीनला. पाऊस तर नाही आहे आपण ठीक आहे, थोडंफार ऊन पडलं आहे. बघू काही काम काढता आलं तर काढेल, नाही तर मग भरपूर गोष्टी असतात अजून आवरण्यासारख्या. खरं तर कळत नाही आहे मला की काय करू. म्हणजे आता दिवाळीनंतर घर आवरू की कारण होतं असं की मी दिवाळीत घरी वगैरे जाते, तिकडनं आल्यानंतर पूर्ण खराब होतं ते. म्हणजे मी आत्ता जरी आवरून गेले ना तर ते परत तिकडून येऊन मला आवरावंच लागतं. पण बघू, छोटी मोठी काहीतरी क्लिनिंग करावी लागेल. कारण नवरात्रीमध्ये आपले उपवास वगैरे पण असतात आणि जे काही म्हणजे खरं तर आपल्या सणासुदीला हे सगळं घरात घाण वगैरे नको असायला. म्हणून बघू आता कसं जमता येते. त्याआधी मी हे जे किचन आहे किंवा हे जे भांडे आहेत ते आवरून घेते आपले. मला आहे ना आज काहीच कळत नाही, इतकं गोंधळल्यासारखं होतं आहे ना. हे काम करू की ते काम करू, कारण आज घरातली सर्व कामं राहिली आहे. म्हणून बऱ्यापैकी मला असं थोडं टेन्शन आल्यासारखं होतं आहे. ठीक आहे, विचार चालू होता की जोपर्यंत भांडे वगैरे आवरते तोपर्यंत कपडे धुवून होतील. पण मग आता ठीक आहे, आवरते हेच कपडे भांडे वगैरे आवरून घेते आणि मग जे काय आहे नंतर ते आपले कपडे वगैरे वॉश करायला घेते. बरं, तर आता इकडे माझं आहे ना किचन वगैरे आवरून झालं आहे. जे काही भांडी धुवायची होती किंवा किचनचा कट्टा क्लीन करायचा होता, गॅस वगैरे पुसायचा होता, ते आवरून झालं आहे. पण मग आता कपडे लावायची बाकी होती माझी. कारण मागच्या 8 दिवसापासून एवढा पाऊस आहे की 2-2 दिवस कपडे वाळत नाही आहे. म्हणून माझे हे 2 दिवसाचे कपडे जमा झाले होते आणि थोडेफार यांचे पण ड्रेस वगैरे होते. तर मग ते कपडे घेतले आणि ते आता कपडे मी मशीनला वगैरे लावून देते. आणि मग नंतर भरपूर अजून घरातली जी काही बाकीची कामं आहेत तोपर्यंत ती आवरते. म्हणजे बाकीची कामं आवरून होतात तोपर्यंत जे काही आपले कपडे वगैरे आहेत ते सुद्धा धुवून होतील. म्हणजे मग मला त्यानंतर घरातलं आवरून झाल्यानंतर हे कपडे जे आहेत ते बाहेर वाळत घालता येतील. ठीक आहे, आता जे काय होतं ते मी आपलं कपड्यांचं मशीन वगैरे लावून दिलं आहे. आणि इकडे बाहेर एवढी धूळ येत असते ना, कारण समोरच कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ना खूप अशी धूळ येते. म्हणून हे पण सारखं सारखं पुसावं लागतं. बरं, तरी वॉशिंग मशीनवर मी कवर घातलं आहे, पण मग ते पण बऱ्यापैकी खराब होऊन जातं आणि ते काढता येत नाही. म्हणून मग ते वरूनच असं पुसून घ्यावं लागतं. ठीक आहे, कपडे धुवून होतात तोपर्यंत माझं घर तर सकाळीच झाडून झाली होती. पण आता जेवणं वगैरे झाली, थोडंफार किचनमध्ये स्वयंपाकाच्या वेळेस वगैरे होतो पसारा, तर घरं झाडून घेतली. त्यानंतर जे काय होतं आपलं फरशी वगैरे सुद्धा पुसायची बाकी होती. तर पटपट असं घरं झाडल्यानंतर पटकन मी फरशीसुद्धा पुसून घेतली. आणि जोपर्यंत माझी फरशी वगैरे पुसून होत नाही तोपर्यंत ऑलमोस्ट आपले कपडेसुद्धा वॉश करून झाले होते. सो मग नंतर ठीक आहे, आता इकडे कपडे वॉश करून झालेत तर मग मी जे काही आहे ते कपडे वाळत घालून देते. बाहेर ऊन सावली तशी होतेच आहे, पण मग ठीक आहे, हवेने पण मशीनमधले कपडे आहे ना हवेने पण वाळून जातात. सो ठीक आहे, आता जे काय आहे आपले ते कपडे वगैरे व्यवस्थित टाकून देते. आणि मग नंतर बघू. आता ऑलमोस्ट तरी म्हणजे 2 वाजले आहेत आणि बऱ्यापैकी कामं आवरून झाले आहेत माझे. तर ठीक आहे, आता बघू अजून पुढे काय काय होतं ते. आधी हे कपडे वगैरे तर वाळत घालून देते. ॲक्च्युली इकडे रॉडवर म्हणजे ह्या ज्या काही गॅलरीच्या हे रेलिंग्स वगैरे आहे तिकडे मी टाकत असते कपडे. पण मग बऱ्याच वेळा असं होतं पाऊस यायला लागला तर ते ओले होतात. म्हणून मग बघू आता हे जे काही यांचे ट्रॅक पॅन्ट आहे किंवा जीन्स वगैरे, तर ते पण मी माझ्याकडे एक रॉड होता. रॉड म्हणजे आपलं गुढीपाडव्याचा जो दांडा होता तोच मी इकडे स्टँडवर वगैरे भिंतीवर असं ठेवून ॲडजस्ट करून घेते आणि मग त्याच्यावर सध्या त्या पद्धतीने कपडे वाळत घालवते मी. म्हणजे बऱ्यापैकी जागा पण होते मग. आणि हे जाड कपडे जे असतात ना ते पण थोडे छान वाळतात त्याच्यावर. आता बघू. ठीक आहे, आता कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर अजून काय आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते पुढे. हॅलो, तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झाले आहेत. हे पण मगाशीच आले ऑफिसमधून. सो थोडं चहा वगैरे घेतला. दुपारी जरा वेळ आराम केला मी पण. आणि आता जे काही कपडे वगैरे काढून आणले होते बाहेरून
वाळलेले त्यांच्या घड्या वगैरे करून घेते आणि मग नंतर जे काही आहे घड्या वगैरे झाल्यानंतर मग बघू, अजून आता संध्याकाळी दिवाबत्तीची पण वेळ होईल. त्याआधी जे काही हे कपडे आहेत त्यांच्या घड्या करून घेते, सेपरेट करून घेते आणि व्यवस्थित कपाटात तर ठेवून देते. त्यानंतर टॉवेल वगैरे किंवा बाथरोब झालं, जे काही सिंक जवळचे छोटे टॉवेल असतात ते पण व्यवस्थित ठेवून देते आणि मग त्यानंतर सायंकाळी दिवा वगैरे लावते. हॅलो, तर ठीक आहे, दिवसभराचं आवरून झाल्यानंतर मग जरा वेळ आराम केला आणि इव्हिनिंगला फारसं काही शूट नाही केलं आणि त्यानंतर डायरेक्ट रात्रीच्या जेवणात आज फिश बनवले होते. सो याची डिटेल रेसिपी मी आपल्या उद्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल. खूप इझी रेसिपी आहे आणि एकदम इन्स्टंट बनवता येतील. सो ठीक आहे, याची रेसिपी मी उद्या आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.